की अरे जवाहर, हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी तुम्ही लढा दिलात आणि मीही लढा दिला। हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी तुम्ही इंग्रजांचा अन्याय अत्याचार सहन केला, तो मीही सहन केला। पण आज तुझ्या वाट्याला ही गाडी, हा बंगला, हे पंतप्रधान पद आलं, पण माझ्या वाट्याला काय आलं? अजूनही माझ्या पोटातला तो अंधार तसाच आहे। मला या देशाच्या संविधानानं काय दिलं? त्यावेळेस उत्तरात असताना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्या वृद्ध महिलेचा हात हातात घेतात आणि तिला कुरवाळत असं म्हणतात की आज तुमच्या पोटामध्ये जो अंधार आहे ना, तो नक्कीच एक दिवस मी दूर करेन। पण तुम्ही विचारताय ना की मला या देशाच्या संविधानानं काय दिलं, तर इथं उपस्थित असणाऱ्या हजारोंच्या गर्दीमधून तुम्ही तिथून इथपर्यंत आलात। या देशाच्या पंतप्रधानाची गळफट पकडून त्याला प्रश्न विचारताय। इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला याच देशाच्या संविधानानं दिलेला आहे, अर्थात अमृत महोत्सव आपल्या संविधानाचा। या विषयावरती बोलण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे। नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 9 आपल्या समोर विषय मांडते, अमृत महोत्सव आपल्या संविधानाचा। खरं तर मित्रांनो, प्रकृती संस्कृती अशा विविधतेने नटलेल्या भारत देशाला घटनेच्या एकाच छताखाली आणण्यासाठी आपण संविधान स्वीकारलं। मग संविधान म्हणजेच काय? तर भारतीय समाज लिहित असलेली चालती बोलती कविता। जगभरामध्ये लोकशाहीची शोधयात्रा सुरू असताना 20व्या शतकाच्या मध्यावर भारताने गवसणी घातली संविधानाला आणि तिथूनच सुरू झाला एक अद्भुत प्रवास। स्वातंत्र्य, समता आणि समभावाच्या साक्षीनं न्यायाची कास धरत लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या रस्त्यानं अंधाराला दूर सारत प्रकाशाला कवेत घेणारा हा आसमंत संविधानाच्या कंदिलाने उजळून निघाला होता, ज्याला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मग मित्रांनो, भारताबद्दल बोलत असताना विन्स्टन चर्चिल असं म्हणायचे की भारत हा एक देश नसून तो फक्त आणि फक्त लोकसंख्येचा एक समूह आहे। खरं तर गेल्या 75 वर्षामध्ये या लोकसंख्येच्या समूहाला या देशाच्या संविधानानं एकत्रित तर बांधलंच, परंतु जात, धर्म, प्रांत, भाषा, लिंग, वर्ण यासारख्या संकुचित निष्ठांच्या चौकटीमध्ये अडकलेल्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, भेदाकडून अभेदाकडे, विषमतेतून सहिष्णुतेकडे, रूढिवादातून बुद्धिवादाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा दाखवलेला पाहायला मिळतो की ज्या संविधानानं या समाजामध्ये आधुनिकतावादी, मानवतावादी, समतावादी, विज्ञानवादी, विवेकवादी, पर्यावरणवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजवण्याचं काम केलं। आणि म्हणून या देशाचं संविधान हे मला महत्त्वाचं वाटायला लागतं। 1857 साली या देशामध्ये फार मोठा उठाव झाला आणि त्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता या देशातून नाहीशी झाली आणि इंग्लंडच्या राणीच्या हातात सत्ता आलेली होती। त्याच वेळेला इंग्रजांना भारत समजून घ्यायचा होता, म्हणून जॉन स्टेज नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतात आला। त्याने सबंध भारताची भ्रमंती केली आणि एक पुस्तक लिहिलं, इंडिया बाय द स्टेज नावाचं। त्या पुस्तकामध्ये तो असं म्हणतो की तिथं मुळात भारत नावाची एक संकल्पनाच अस्तित्वात नाही, कारण जितकं साम्य हे युरोपमधल्या 2 देशांमध्ये आहे ना, तितकं साम्य इथल्या पंजाब आणि बंगालमध्ये सुद्धा नाही। इथल्या लोकांच्या जातीत वेगळेपण आहे, इथल्या लोकांच्या धर्मात वेगळेपण आहे, इथल्या लोकांच्या राहणीमानात वेगळेपण आहे, खाण्यापिण्यात वेगळेपण आहे। इथल्या लोकांमध्ये जितकं पंजाब आणि बंगालमध्ये साम्य आहे ना, तितकं सुद्धा साम्य नाही आणि म्हणून हा देश टिकणारच नाही असं जॉन स्टेज म्हणाला होता। परंतु आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा आपला भारत देश हा फक्त टिकला नाही, तर तो भक्कमपणे उभा आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या देशाचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। मग संविधानाच्या अमृत महोत्सवीच्या वाटचालीचा प्रवास हा तुमच्या समोर मांडत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडणं मला गरजेचं वाटतं। संविधान स्वीकारल्यानंतर 1950 ते 1967 पर्यंतचा कालखंड की ज्या कालखंडामध्ये 21 घटना दुरुस्ती करण्यात आल्या, एस.के. गोपालन केस पासून ते गोलकनाथ प्रकरणापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय हे इथल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेले पाहायला मिळतात आणि याच कालखंडामध्ये संविधानाच्या अंमलबजावणीवरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। 1968 ते 1977 पर्यंतचा कालखंड की ज्या कालखंडामध्ये मात्र भारताला अनेक धोकादायक प्रसंगांना सामोरं जावं लागलं, या कालखंडामध्ये न्यायिक सक्रियता आणि संसदेशी संघर्ष झालेला पाहायला मिळतो आणि याच कालखंडामध्ये भारत हा युद्ध, आणीबाणी, दुष्काळ यासारख्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात होता। 42वी घटना दुरुस्ती असू द्या किंवा केशवानंद भारती सारखा महत्त्वपूर्ण खटला असू द्या, यासारखे निर्णय सुद्धा या कालखंडामध्ये दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। 2014च्या पेसा कायद्यापासून ते तिहेरी तलाक 370 ते एक देश एक निवडणुकीपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निकाल आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्णय हे इथल्या संसदेनं पारित केलेले पाहायला मिळतात की ज्या महत्त्वपूर्ण निकालांनी आणि ज्या महत्त्वपूर्ण संसदेनं पारित केलेल्या विधेयकांनी गेल्या 75 वर्षामध्ये या संविधानाला नवनवीन आयाम प्राप्त करून दिलेले पाहायला मिळतात। मग मित्रांनो, गेल्या 75 वर्षामध्ये याच संविधानाच्या माध्यमातून अनेक सकारात्मक
संविधान हे मला फार महत्त्वाचं वाटायला लागलं. 25 जून 1975 साली इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी लावली. त्याच्यामुळे इथं हुकुमशाहीचे एक वृत्ती जन्मास आल्यासारखं वाटत होतं. मात्र तरी सुद्धा या देशाच्या संविधानानं लोकांना दिलेला लोकशाहीचा अधिकार, त्याच्यानंतर लगेच झालेल्या निवडणुका आणि त्या निवडणुकीतून संविधानातून मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून या देशामध्ये सत्ता पालट करण्याचं काम या देशातल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी केलेलं होतं. या महाराष्ट्रामध्ये असेल की जिथं 2019 मध्ये युती सरकार ते देशात आणि राज्यभरात असताना सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं. म्हणजे मला सांगायचं काय आहे की या देशामध्ये असलेल्या संविधानाला किंवा संविधानाच्या मूलभूत ढाच्याला जेव्हा जेव्हा तडा जाईल तेव्हा तेव्हा या देशातील सर्वसामान्य नागरिकच त्याला वाचवण्यासाठी पुन्हा उभा राहिलेला असेल. हे सगळ्यात महत्त्वाचं. मग या देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा इतर अनेक नेते असतील, आम्ही संविधानाला धक्का लागू देणार नाही हीच भूमिका प्रत्येक जण घेताना पाहायला मिळतात. फक्त संविधान बदलाचं वारं फिरलं तर या देशातलं सरकार फिरू शकतं. एवढी मोठी ताकद ही या देशाच्या संविधानामध्ये आहे. आज आपल्या देशात अनेक दुर्दैवी घटना घडतात. आपल्याला माहिती आहे की गांधी एकदा मारून मेले नाहीत म्हणून आजही त्यांच्यावरती गोळ्या घातल्या जातात. अगदी त्याच पद्धतीनं या देशाचं संविधान हे कधीही संपू शकत नाही. म्हणून संविधान पेटवण्याचं किंवा संविधानाची विटंबना करण्याच्या अनेक घटना आज आपल्या देशात वारंवार घडतात. मग काही दिवसांपूर्वी परभणी येथे झालेली घटना असेल, काही संविधानद्वेषी माणसं या देशामध्ये जन्माला आलेली पाहायला मिळतात की ज्याच्यामधून या समाजामध्ये दंगली सदृश वातावरण निर्माण व्हायला लागतं. मात्र संविधानानं सांगितलेली मूलतत्व आपण विसरतोय का याचा पहिल्यांदा संविधानाला मानणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे. कारण संविधान आम्हाला सांगतं अहिंसा, संविधान आम्हाला सांगतं कायद्याचं राज्यहित आलं पाहिजे. मात्र एका बाजूला संविधानाचा अपमान झाला म्हणून कायदा हातात घेणारी माणसं जर रस्त्यावरती उतरायला लागली तर हे संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीही अभिप्रेत नसणार आहे. हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर डॉक्टर प्रतापसिंह साळुंखे एका ठिकाणी बोलत असताना असं म्हणाले होते की या देशामध्ये असलेल्या दहशतवाद्यांना किंवा शत्रू राष्ट्रांना सुद्धा माहिती आहे की या देशाला जर मोडायचं असेल तर या देशामध्ये असलेल्या संविधानाच्या तत्वांवरती आपल्याला सगळ्यात मोठा हल्ला करावा लागेल. आणि म्हणून मोठे मोठे हल्ले करत असताना सुद्धा संविधान निर्मितीच्या तारखा निवडाव्या लागतात. एवढी मोठी ताकद ही या देशाच्या संविधानामध्ये आहे. आणि या देशाच्या संविधानाची ती ताकद शत्रू राष्ट्रांना आणि दहशतवाद्यांना सुद्धा कळालेली आहे. मात्र तुम्हा आम्हाला कळालेले नाही. फार मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि म्हणून या देशाचं संविधान जर टिकवायचं असेल तर काय केलं पाहिजे या संदर्भाने बोलत असताना 25 नोव्हेंबर 1949 आपल्या शेवटच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की एखाद्या देशाचं संविधान हे कितीही चांगलं असेल परंतु राबवणारी यंत्रणा जर बाद असेल तर ते बाद ठरतं. एखाद्या देशाचं संविधान हे कितीही बाद असेल परंतु राबवणारी यंत्रणा जर चांगली असेल तर ते चांगलं ठरतं. आपल्या देशाचं संविधान चांगलं आहे परंतु राबवणारी माणसं जर चांगली नेमण्यात आली तर ते अधिक भक्कम होईल. आणि ते व्हावं इतकाच आशावाद व्यक्त करते. आणि शेवटी फक्त इतकंच म्हणते, जेव्हा मार्ग हा स्मशानातून जात असतो तेव्हा चिता बघून वैभरायचं नसतं. घेता आला तर घ्यायचा असतो चितेवरून अंगार, क्रांतीसाठी शृंगार म्हणून. आणि हीच क्रांती या संविधानाच्या माध्यमातून अशीच फक्त ती राहो इतकाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.